पुण्यातील स्त्री शिक्षणाच्या बाबतीत या हायस्कूलमुळे मोठे चांगले वळण पडेल. होय, तोच मुख्य हेतू आहे. स्त्री शिक्षणाचा जोमदार प्रवाह सुरू होईल या हायस्कूलमुळे. जे परिवर्तन करण्यासाठी आपला आटापिटा चालू आहे ते परिवर्तन अतिशय वेगाने घडेल. फारच आनंदाची बातमी आहे. परंतु रमाबाई, तुमची ही जबाबदारी आहे हे कामाचे संदर्भात. अगो बाई, सांगावे, मी माझी जबाबदारी मोठ्या आनंदाने पार पाडीन. हिराबागेत जी जाहीर सभा होणार आहे त्या सभेमध्ये स्त्रियांसाठी हायस्कूल असावे अशी मागणी तुम्ही करावयाची आहे रमाबाई. इंग्रजीतून. काय? हो, एक लहानसे इंग्रजी निवेदन वाचावयाचे आहे. झाले. झाले? अहो, एवढ्या मोठ्या जाहीर सभेत इंग्रज गव्हर्नरांसमोर निवेदन वाचावयाचे आणि तेही इंग्रजीतून. झाले? कसे शक्य आहे ते? एक वेळ मराठीतून असते तरी काहीतरी आशा होती. अहो, पण इंग्रजीतून म्हणजे? अहो रमाबाई, मुलींसाठी हायस्कूल असावयास हवे ही मागणी एका स्त्रीनेच करणे यथायोग्य नव्हे काय? तुम्हास मनापासून वाटते ना की मुलींसाठी हायस्कूल असावे? हो. मग तुम्हीच ते वाचावयास हवे. अहो पण रमाबाई, पुरुषांनी केलेल्या मागणीपेक्षा स्त्रियांनीच आपले हक्क मागितले तर त्याचा प्रभाव अधिक पडणार नाही का? हो पण अहो रमाबाई, अशा घाबरता काय? मी सरफडकडून एवढी शिकवणी घेतली, त्याचा कुठेतरी उपयोग व्हावयास नको का? आम्ही स्वतः अगदी लहान लहान सोप्या इंग्रजीमध्ये ऍड्रेस लिहून देऊ. हवे तर तुमच्याकडून वाचूनही घेऊ. मग तर झाले. काय पुटपुटते देव जाणे. रमे, तो काविलता दे. रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड सर. काय म्हणाली? सरपटत सरक. अगो भाई, माझ्या नावाने शंख करते की काय? हेच पुटपुटली नाही का? बसली तर गप्प पण बोलली हे मात्र खरे. रमे, ते झाकण दे. हो. फर्ग्युसन. अगो बाई, पुन्हा बोलली. फुरकटून का कायसे असे बोलली. अगो बाई, या रमेशच्या मनातले ऐकू येते की काय मला? फर्ग्युसन. रमे, हो तो मसाल्याचा डबा दे. हो, हा घ्या. हायस्कूल. काय म्हणाली? हाय खाशील. काय गो, काय म्हणाली? नाही ताई, ताई, अहो अहो काय झाले? का ओरडताय तुम्ही? अगो माई, मगासपासून ही रमा मला काहीतरी बडबडतीये. काय? सरपटत सरक, फुरगटून बस, हाय खाऊन मरशील म्हणे. अगो बाई, रमे, काय बोलताय त्या? अहो नाही, अहो मी कसे असे म्हणेन? मी तर. अगो बोल ना, बोल. आता का गप्प बसलीयस? सभेत वाचून दाखवावयाचा ऍड्रेस पाठ करीत होते. असे सांगितले तर मोठाच गहजब होईल. अगो आता का दात खीळ बसली तुझी? कडेच फोडत होतीस ना माझ्या नावाने? अहो बाई, नाही नाही, मी तो इंग्रजीचा धडा पाठ करीत होते ना मनातल्या मनात. त्यातले शब्द ऐकले असतील तुम्ही. रिस्पेक्टेड सर, फर्ग्युसन, हायस्कूल असे शब्द होते त्यामध्ये. अरे माझ्या कर्मा,
इथे स्वयंपाकघरात बसून इंग्रजीत बोलत होतीस तू? लाज नाही वाटत तू? अगो ह्या स्वयंपाकाचे नैवेद्य दाखवतो आपण देवासमोर. अगो बाई बाई बाई, शिव 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 शिव. अगो रमे, देवाचे नाव घ्यावे, स्तोत्र म्हणावे स्वयंपाक करताना, आणि इंग्रजीचे धडे कसले पाठ करतेस? अगो विटाळलेस ना माझे स्वयंपाकघर. आता जा विहिरीवर जा आणि ताजे पाणी भरून आण. आणि अगो माझे बाई, जा तू आपली माडीवर जाऊनच बस आणि तिथेच काय ते इंग्रजीचे पारायण करायचे ना ते कर. खाली येण्याची काही गरज नाही आपल्याला. जा. अरे आता तुम्ही हसतच राहणार का? काय झालं सांगा तरी. अहो काय तुम्हाला सांगू, अशी धमाल उडवून दिली त्या उंदरानं. अहो घरातले समजेन ती तर अशी अवस्था झाली, इकडं पळू का तिकडं पळू. शेवटी त्या उंदरानं कमालच केली, बाबा मालकांच्या द्वारातच शिरलं. अरे दादा थांब, बघतोस मी तुला. शिरलं ना. काहीतरी सांगता ते. पण मी खरे सांगतो बाळंबटजी, अहो उंदरापेक्षा इतरांचीच धावपळ जास्त. खरंय. पण मला मात्र ना उंदरांचे भयच वाटते हो. का रे बाबा? अहो ह्यांच्यामुळे तर ती प्लेगची साथ पसरते ना. फार भयंकर रोग येतो. अरे देवा. सध्या वर्णने वाचतोय मी त्याची. नाही रे बाबा, अरे जेव्हा साथ येते तेव्हा सदान कदा उंदीर काही आपल्या बरोबर प्लेग घेऊन फिरत नसतात. हा पण एकंदरीतच हो, फार त्रासदायकच असतात ते. धान्याची नासाडी करतात, सगळे काही कुरतडून ठेवतात, आणि घरात शिरले की सगळीकडे धावपळ धिंगाणा. छे. खरंय. पर काय हो बाळंबटजी, नाही म्हणजे असा उपद्व्याप करणारे हे उंदीर गणपती बाप्पाचे वाहन कसं काय? खरे कारण काय ते ठाऊक नाही, पण एक दोन कथा आहेत त्याबद्दल. एक कथा आहे ते मूषक नावाच्या गंधर्वाची. त्याला म्हणे शाप मिळून तो उंदीर झाला. आणि दुसरी कथा आहे ती गजमुखासूर असुराची. गजमुखासूर? पण मला वाटते खरे कारण निराळेच असावे. उंदीर हा कोणतीही गोष्ट कुरतडू शकतो, कोणत्याही गोष्टीचा फडशा पाडू शकतो. सिंहाचे जाळे कुरतडणाऱ्या उंदराची कथा तुला ठाऊकच असेल बाबा. तेव्हा कोणतेही विघ्न हरण करण्याचे सामर्थ्य असलेल्या गजाननाचे वाहन मूषक असले तर त्यात नवलते काय? खरंय खरंय. रमाबाई, आज संध्याकाळी निवेदन वाचावयाचे आहे ना लक्षात? हो. अहो दडपण तर इतके आले आहे, कधीपासून तेच घोळवते आहे मनात. पण नेमके झाले काय मगाशी? स्वयंपाकघरात मनात घोळत असलेले तेच इंग्रजी शब्द बाहेर आले तोंडातून, आणि त्यावरून सुद्धा मोठाच गाजब. रमाबाई, दडपण येणे स्वाभाविकच आहे, परंतु जे बोलावयाचे आहे त्याचा अर्थ उमजून हेतू ध्यानी घेतला तर तुम्हास ऍड्रेस वाचताना दडपण येणार नाही. आता असे करा, आम्हास एकदा सलग बोलून दाखवा बरे. रमाबाई बोला. अहो बोला. Respected Governor, Mr. James Ferguson, all the honorable dignitaries on the dais, and all the like-minded people gathered together for this very important meeting. The very purpose of this important meeting is to put forth our earnest demand for a full-fledged high school for girls. I very humbly wish to cite my own example as to how education transforms the life of a person, in particular of a woman. I therefore, on behalf of all the wise citizens of Pune, request the respected governor to please sanction the proposal of this female high school
at the earliest. I thank him for his gracious attendance and careful attention to my humble address. Thank you. वा 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 रमा वहिनी, तुम्ही सभा गाजवलीत. अहो सारीकडे तीच चर्चा चालू आहे. सगळे तुमचे खूप कौतुक करतायत. एवढ्या 1,500-2 हजाराच्या समुदायासमोर इंग्रज गव्हर्नरांसमोर सभेस इंग्रजीतून ऍड्रेस केले तुम्ही. रमा वहिनी, मलाच इतका आनंद झालाय. सांगा ना तुम्हाला कसे वाटते. मला तर हे सारे खरेच घडले आहे यावर विश्वासच बसत नाहीये. बाबा भाऊजी, तुम्ही नुसते चोरून आलात सभेस तरी तुम्हाला इतके दडपण आले होते. मग माझे काय, मला तर साऱ्या सभेस ऍड्रेस करावयाचे होते. विद्वान पुढाऱ्यांची भाषणे झाली आणि आता आपली वेळ आली हे लक्षात आले आणि उरात धडकीच भरली माझ्या. भाई माझे, तिथे सभेस उपस्थित असलेले सारे मान्यवर पुढारी, सरकारी अधिकारी, संस्थानिक, सरदार, इतर नागरिक, स्त्रिया, साऱ्यांच्या नजरा आपल्यावरच खेळलेल्या आहेत. ह्या कल्पनेने सुद्धा हातपाय कापू लागले माझे. छातीत धडकी भरली आणि डोके आणि अंग नुसते तापले. डोक्यावरून तर कढत रक्ताचा लोटच जातो आहे की काय असे वाटत होते मला. परंतु वहिनी, आम्ही तुम्हाला बघत होतो ना तेव्हा असे अजिबात वाटले नाही. खरेच मला तर वाटले माझी फजिती नक्की साऱ्यांच्या लक्षात आली असणार म्हणून. नाही नाही, मी आपली थरथरत होते तशी माझ्या मागेच अन्नपूर्णाबाई बसल्या होत्या ना, त्यांनी मला डिवचले आणि म्हणाल्या, रमाबाई घाबरू नका, धीर करून सावकाश वाचा. अरे माझ्या कर्मा. मग मग काय, मग मी उभी राहिले तशीच नेटाने आणि एकदा वाचावयास आरंभ केला आणि मग मात्र नेटाने अखेरपर्यंत जाऊन पोहोचले. आणि मग टाळ्यांचा कडकडाट झाला. ताई, ताई तुम्हाला सांगते मी, अलीकडे आपल्या घरात ज्या गोष्टी घडतायत ना त्या मुळीच चांगल्या नाहीयेत. यांच्या वेळेचा अभिमान आता तुम्हाच राखला पाहिजे, नाहीतर बायको दुसरी आणि फजिती तिसरी असा अनुभव येणार आहे आपल्या घरात. हो हो हो, इथे बस बघू आधी आणि मला नीट सांग, एवढे काय झाले तणतणायला. आता काय सांगू तुम्हा, रमेखेरीज आपल्या घरात दुसरे काही आहे का तणतणण्यासारखे. अगो बाई, आता अजून नवीन कुठला गोंधळ घातला आपल्या मडमेने. अहो काय बोलायचे आता, मला तर माझ्या तोंडाने सांगताना सुद्धा लाज वाटते. ही आपली बया 1,500-2 हजार माणसांच्या समोर इंग्रजीत भाषण ठोकून आली. अगो बाई, आता बोला, निर्लज्जपणाचा कळस केलाय तिने आज. बाई बाई बाई, कल्याणच झाले म्हणायचे. अगो ही बया मराठी घरात इंग्रजीचा वरवंटा फिरवणार असेच वाटते. नाहीतर काय, मला तर वाटते आता शिल्लक काय ठेवले तिने करण्यासारखे. नाही गो माई, अगो जेव्हा तू लग्न करून या घरात आली होतीस तेव्हा तू सुद्धा दुसरीच होतीस, लाडाची होतीस. पण अगो कोण्या परक्या पुरुषासमोर उभी राहण्याची ताप सुद्धा नव्हती तुझी. आठवतीये ना, पन्हाळगडावर असताना काय घडले होते. एक कारकून आला होता पाणी पिण्यास आणि तेव्हा तू आत न जाता तेथेच उभी राहिली होतीस. हो ना, मी तिथे उभी राहिले, तोच काय तो अपराध झाला माझा. पण हे यांनी पाहिले आणि 4 दिवस बोलणे टाकले माझ्याशी. आणि आता बघा, आणि आपली ही बया अख्ख्या गावासमोर भाषणे ठोकून मोकळी झाली. नाही गो माई, आता येऊ देच माधवास, चांगला जाबच विचारते मी त्यास. अगो बोल, आता का दातखिळी बसलीये तुझी. अगो बोल ना, सांग ना त्यास. तिथे जाताना लाज वाटली नाही ना, मग आता सांगताना कशाच वाटते. या आलात, अगदी योग्य वेळेवर आलात. तुमच्या बायकोसाठी खास सभाच भरवलीये. हो, तुझ्या बायकोच्या कर्तृत्वाचा डंका जेव्हा गाजत आला ना, म्हणून ही अशी सभा भरवावी लागली. घरातल्या बायका जेव्हा मान मर्यादा सोडतात तेव्हा या अशा सभा भरवाव्याच लागतात.
माधवा, आज लोकांसमोर तुझ्या बायकोने इंग्रजी वाचले, ते खरे आहे का? काय विचारतीये मी? हो. अरे 1000-2000 मंडळींसमोर तुझ्या बायकोने इंग्रजी वाचले तेव्हा लाज कशी नाही वाटली तू? डोक्यावर पगडी राहिलीच कशी म्हणते मी? नाही 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 नाही, तुला तर भारी आनंद झाला असेल हो. सगळ्यांसमोर पाठ का नाही थोपटलीस तिशी? म्हणजे अधिक बरे झाले असते. माधवा, अरे पूर्वीची माणसे अब्रूला जपत असत, पण आता ती राहिलीच नाही म्हटल्यावर प्रश्नच उद्भवत नाही. अगो, पूर्वी बायका पुरुषांसमोर उभ्या देखील राहायच्या नाहीत, बोलण्याची तर गोष्टच दूर राहिली. अगो, पुण्यवाचनाच्या वेळेस 4 माणसात बायकांना पुरुषांजवळ बसण्याची वेळ येत असे, पण मानेला कळ लागली तरी वर मान करण्याचे धाडस होत नसे त्यांचे. का? त्या बायका लाडक्या नव्हत्या? त्यांच्यामध्ये प्रेम नव्हते? पण अलीकडे तुमचे प्रेम म्हणजे बायकोने पदराला पदर लावून बसावे, खुर्चीला खुर्ची लावून शेजारीच बसून राहावे. पण एक गोष्ट लक्षात ठेव माधवा, बायकांना शिकवले तर त्या उद्धट होतात. त्यांच्या डोळ्यातले पाणीच नाहीसे होते. बरोबर बोलताय तुम्ही ताई, अगदी बरोबर बोलताय. हे इंग्रजी शिकल्यामुळेच या रमेच्या अंगातला उद्धटपणा वाढलाय, धीट झालीये ती. पहा माधवाकडे, काही बोलतोय का तो? त्याच्या तोंडातून एकही अक्षर येत नाहीये. याचा अर्थ हिने त्या सभेत जाऊन भाषण करू नये असेच त्याच्या मनात असणार.